हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 2. न मे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. देवदेवता महर्षी हे माझ्या प्रगट होण्याला जाणत नाहीत, कारण मी देवदेवतांचा, महर्षींचा आणि एकूणच सर्वस्वांचा आदी अनादी आहे. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षया. भगवंत श्री सांगत आहेत की देवदेवता, महर्षी हे माझ्या प्रगट होण्याला जाणत नाहीत. मी येथे अवतार घेतला आहे. या माझ्या अवतार कार्याला देव किंवा महर्षीही समजत नाहीत. माझ्या अवताराचा हेतू हे या दोघांनाही एक गूढ आहे. मी येथे अनेक लीला करून दाखवत आहे, परंतु हे सर्व ते जाणत नाहीत. त्यांना माझे महात्म्य आकलन होत नाही. माझ्या अवतार घेण्याचा उद्देश ते समजून घेत नाहीत. माझे येथील प्रकटीकरण काही ध्येयाने झाले आहे, परंतु त्यांना हे समजत नाही. वास्तविक देवदेवता हे महापुण्यवान आहेत, म्हणून तर ते देवपदाला पोहोचले आहेत, परंतु ते आता स्वर्गाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ते स्वर्गोपभोग घेत आहेत. आपल्याच मौज मजेत दंग आहेत. त्यातच ते रममाण झाले आहेत. त्यांना आता माझा विसर झाला आहे. भोग उपभोगण्यात ते गर्क आहेत. त्यांना यासाठी आता वेळ नाही. महर्षी हे ज्ञानी विद्वान आहेत, परंतु तेही माझे हे मानवी अवतार स्वरूप जाणत नाहीत. ते आपल्या ज्ञानात तत्ववेत्ते झाले आहेत. आपल्या आध्यात्मिक जपतपात ते व्यस्त आहेत. यज्ञ याग करण्यात ते इतर सर्व विसरून गेले आहेत. भगवंत श्री जाणायला पुण्य किंवा विद्वत्ता यापेक्षा आणखी काहीतरी निराळे असण्याची आवश्यकता आहे. पुण्य विद्वत्ता असणे हे केव्हाही उत्तमच आहे, परंतु ते पुण्य किंवा विद्वत्ता प्राप्त झाल्यावर त्यातच रत असणे हे भगवंत श्रींना जाणण्यात अडथळा ठरू शकते. भगवंत श्रींना जाणण्यासाठी पुण्य विद्वत्ता ही एवढीच पात्रता पुरेशी नाही. देव याचा एक अर्थ आहे प्रकाश, तसेच महर्षी याचा एक अर्थ आहे ज्ञान. प्रकाश डोळ्यांनी पाहिला जातो, ज्ञान बुद्धीने जाणले जाते. डोळे किंवा बुद्धी ही दोन्ही इंद्रिये आहेत. येथे भगवंत श्री सांगतात की त्यांना समजावून घेणे हा इंद्रियांचा विषय नाही. त्यासाठी त्या पलीकडे इंद्रियातीत होणे आवश्यक आहे. अहम आदि ही देवानां महर्षीणां च सर्वशः. देवदेवता, महर्षी भगवंत श्रींचे हे अवतार स्वरूप जाणत नाही. याचे मूलभूत कारण भगवंत श्री स्वतःच येथे सांगत आहेत. ते सांगतात, मी देवदेवतांचा, महर्षींचा आणि एकूणच सर्वस्वाचा आदी अनादी आहेत. आदी म्हणजे मी प्रथम आहे. अनादी म्हणजे मी आरंभ नसलेला, आरंभाच्याही आधीचा आहे. माझ्या आधी येथे काहीही नव्हते. मी येथे सदा सर्वदा आहेच. माझ्यातूनच हे सर्व निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील सर्वच हे माझ्या नंतरचे आहे. त्यामुळे अर्थातच मला येथील कोणीही ओळखू शकत नाही. मूळ गोष्टीला कोणीही जाणू शकत नाही. झाडाची पाने, फुले, फळे मुळाला जाणू शकत नाहीत. अपत्य आपल्या माता पित्यांचा जन्म पाहू शकत नाही. आपण आपल्याच देहाला मिठी मारू शकत नाही. समुद्र लाटेला पाहू शकतो, परंतु समुद्राची लाट समुद्राला पाहू शकत नाही. परमात्मा विराट आहे. आपण त्यातील एका अत्यंत छोट्यातील छोट्या थेंबाचा एक छोटा अंशात्मक बिंदू आहोत. साधारणपणे आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी ध्यानात घेऊन आपल्याला अज्ञात असलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु येथे तर ती संधीच उपलब्ध नाही. कारण भगवंत श्री हे आदी अनादी आहेत. त्यांच्या आधी येथे काहीही नव्हते. त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती मिळवणे सर्वथैव अशक्य आहे.
आपल्या आधी जन्माला आलेल्या बुजुर्गांबद्दल आपल्याला माहिती हवी असल्यास त्यांच्याही आधीच्या किंवा त्यांच्या समकालीन व्यक्तींना विचारावे लागते. भगवंत श्री हे सर्वप्रथम असल्यामुळे त्यांच्याबद्दल अशा प्रकारे काही माहिती मिळवणे शक्य नाही. जेव्हा ते स्वतःच याबद्दल काही सांगतील तेव्हा ते आपण आकलन करून घ्यावे हे उत्तम. भगवंत श्रींना जाणून घेण्याचा तोच एक शाश्वत मार्ग आहे. भगवंत श्रींना जाणणे नेहमीच अशक्य असणार आहे. त्यांची परमवचने जाणून त्यांनीच दिलेल्या ज्ञानाच्या आधाराप्रमाणे जरी आपण त्यांना शोधायला निघालो तरीही भगवंत श्री हे आपल्याला सदा अज्ञातच राहणार आहेत. कारण जेव्हा आपण भगवंत श्रींना जाणू तत्क्षणी आपण भगवंत श्रींमध्ये विलीन होऊ. नदी सागराला मिळाली की तीच सागर होते. मग कोण कोणाला जाणणार. हरिओम.